जय हरी शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते योजनेकरिता निधी वितरणाच्या बाबत त्याची मर्यादा निश्चित करण्याबाबत असा एक शासन निर्णय आलेला आहे। आता तर पावसाळा सुरू आहे, पण हा पावसाळा संपल्याच्या नंतर आपल्याला हे शेत रस्ते, पानंद रस्ते, शिव रस्ते करून घेता येणार आहेत। त्यामुळे जर आपल्याला खरंच अशा रस्त्यांची गरज असेल तर आपण हे रस्ते करून घेणं गरजेचं आहे। आणि जर गावातले काही लोक अडवणारे असतील तर त्यांना प्रेमाने समजावून आपण हे रस्ते करून घेणं गरजेचं आहे। गावातही आपला कोणत्याही प्रकारचा वाद उद्भवणार नाही याची सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे। आणि अडवणारे असतील त्यांनीसुद्धा जर खरंच आपला शेत रस्ता हा नियमात बसत असेल, आपल्या शेताच्या जवळून जात असेल तर आपण यासाठी अडवणूक करू नये। कारण शेवटी जर गावातले लोक उभे राहिले आणि नियमानच करून घ्यायचं म्हणलं तर ते नक्कीच करून घेऊ शकतात। त्यामुळं कोणी अडवण्याचा प्रयत्न करू नये। आता राज्य शासनसुद्धा निधी द्यायला तयार आहे, त्यासाठी कोणत्याही प्रकारचा पैसा आपल्याला घरून लावण्याची गरज नाही। तर त्यामुळे आपल्याला हा शासन निर्णय सविस्तर बघायचा आहे। आता ज्यांना गरज आहे त्यांनीसुद्धा बघून घ्या आणि ज्यांचा विरोध आहे त्यांनीसुद्धा बघून घ्या। आणि जर तुम्हाला वाटत असेल की आपलं यामध्ये नुकसान होतं आहे तर त्यासाठी आपल्याकडे एक चांगला पर्याय आहे, तसं तुम्ही कमेंट करा, आपण त्या पर्यायाबद्दल नक्कीच तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करू। आता बघा, हा शासन निर्णय 29 जून 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। आता यामध्ये 14/12/2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते योजना सुरू करणे व ती राबवण्याकरिता सोपी व सुलभ कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आणि त्याबाबतची सविस्तर माहिती आपण या अगोदर आपल्या या चॅनलवर दिलेली आहे। मात्र आता आपण थोडक्यात जो काय आजचा शासन निर्णय आहे तो सविस्तर बघू। तर हे बघा, विधानसभा क्षेत्रनिहाय प्रशासकीय मान्यता द्यावयाच्या निधीच्या मर्यादेच्या यादीत प्रपत्र अ, ब व क मध्ये प्रपत्र ड चा समावेश करण्यात येत आहे। म्हणजे या अगोदर अ, ब व क आलतं, ते आपण या चॅनलवर टाकलेलं आहे, तुम्ही बघितलं नसेल तर ते बघून घ्या। आणि आजचा जो डच आहे तो आपण बघूया। या अनुषंगाने क्षेत्रीय स्तरावर पुढील प्रमाणे तातडीने कारवाई करण्याचे निर्देश देण्यात येत आहेत। आता यामध्ये कोणकोणत्या विधानसभा क्षेत्रनिहाय किती निधी देण्यात येत आहे हे आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे। मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते योजनेकरिता या शासन निर्णयासोबत जोडलेल्या यादीप्रमाणे प्रपत्र ड विधानसभा क्षेत्रनिहाय निधीच्या मर्यादेत द्यावयाच्या रस्त्यांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्याची कार्यवाही करावी। या योजनेच्या संनियंत्रणासाठी स्वतंत्र वेब पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे। निश्चित केलेल्या सर्व शेत पानंद रस्त्यांना तात्काळ विशिष्ट क्रमांक देणे म्हणजे युनिक नंबर व प्रोजेक्ट ID निर्माण करण्याची कार्यवाही करावी असं यामध्ये नमूद केलेलं आहे। त्यामुळे जे शेत रस्ता शेतकरी अडवत असतील त्यांनीसुद्धा यामध्ये सहकार्य करणं गरजेचं आहे। कारण राज्य सरकारसुद्धा शेत रस्त्यावर बऱ्यापैकी चांगला भर देत आहे आणि त्यासाठी स्वतंत्र वेबसाईटसुद्धा चालू केली आहे। तसेच प्रोजेक्ट ID निर्माण केलेल्या कामांचे अंदाजपत्रक तयार करणे, तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देणे, कार्यादेश देण्याची कार्यवाही करावी। संबंधित कंत्राटदारामार्फत शेत पानंद रस्त्याचे 50% काम भौतिकदृष्ट्या पूर्ण झाल्याच्या नंतर सदर कामाकरिता निधीची मागणी शासनाकडे नोंदवावी। शेत पानंद रस्त्याचे 100% काम पूर्ण झाल्यानंतर विहित नमुन्यातील सक्षम प्राधिकाऱ्याच्या स्वाक्षरीने कामाचे अधिकृत पूर्णत्वाचे प्रमाणपत्र तात्काळ शासनास सादर करावे असं या शासन निर्णयात नमूद केलं आहे। आता बघा, जिल्हानिहाय पालघर जिल्हा आहे, त्यानंतर ठाणे जिल्हा आहे, ते रायगड आहे, रत्नागिरी आहे, सिंधुदुर्ग आहे, पुणे आहे, सातारा, कोल्हापूर, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर आणि नांदेड। त्यानंतर यामध्ये हिंगोली आहे, जालना आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, धाराशिव, बुलढाणा, नागपूर, भंडारा आणि यवतमाळ यामधील सर्व विधानसभा क्षेत्रांना 4 कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यात येत आहे। आणि महत्त्वाचं सांगतो की जर आपल्याला गावाचा किंवा आपला विकास करायचा असेल तर शेत रस्ताच नाही तर कोणताही रस्ता असल्याशिवाय आपल्याला बऱ्याच साऱ्या चांगल्या गोष्टी करता येत नाहीत। त्यामुळे तुम्हाला हा शासन निर्णय कसा वाटला आणि जर काही शेतकऱ्यांना वाटत असेल
की आपलं नुकसान होऊन हा शेतरस्ता होतोय, तर त्यांनी नक्कीच आपल्याला कमेंट करून सांगावं. आपण त्यांना सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला शासन निर्णय कसा वाटला नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.